सोनगीर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। कांद्याच्या भाव पडझडीमुळे संतप्त झालेल्या शेतकरी कैलास काळू खैरनार यांनी आपल्या 3 ते 4 एकर क्षेत्रावरील उभ्या कांदा पिकावर रोटावेटर फिरवत पिकाची नासधूस केली आहे। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। हंगामभराची मेहनत, केलेली मोठी गुंतवणूक आणि मजुरी, खते, औषधांचा प्रचंड खर्च, पण बाजारात प्रति क्विंटल फक्त 250 ते 700 रुपयांपर्यंत मिळणारा दर उत्पादन खर्चाला देखील पुरत नसल्याने शेतकऱ्यांचं मनोबल खचलंय। मेहनत आमची आणि फायदा दलालांचा, असा तीव्र आक्रोश खैरनार यांनी व्यक्त केलाय। या घटनेनंतर सोनगीर व धुळे ग्रामीण भागात संतापाची लाट पसरली असून कांद्याच्या दरातील अनिश्चितता, मध्यस्थांचे वर्चस्व, साठेबाजी आणि केंद्राच्या निर्यात या धोरणावरील अस्थिरता यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत। शेतकरी संघटनांनी सरकारकडे तातडीने 3 महत्त्वाच्या मागण्या केल्या। साठेबाज दलालांवर कठोर कारवाई करावी आणि उत्पादन खर्चाची हमी देणारे स्थिर धोरण लागू करावे। उभ्या पिकावर रोटावेटर फिरवणं हा शेतकऱ्यांच्या शेवटचा टोकाचा निर्णय मानला जातो आणि ही घटना शासनाच्या कृषी धोरणांसाठी स्पष्ट संदेश देणारी आहे। शेतकरी त्रस्त आहेत आणि तातडीच्या दिलाशाची गरज आहे। सिलोन एक्सप्रेस न्यूज पाहत रहा। आमच्या चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। राम राम मंडळी, आज आमच्या सोनगीर येथील कांदा उत्पादक शेतकरी आहेत। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे जे हाल आहेत, आज ते रोटा मारतात। तिकडे आपण बरेच ठिकाणी शेतकऱ्यांचे कांदा उत्पादक शेतकरी आहेत मरण्याच्या पलीकडे आलेत। कालच दादांनी कांदे विकून आलेत। आपण सांगा, काय क्विंटल कांदा गेला तुमचा? 500 रुपये किलो गेला जुना कांदा आणि नवा कांदा गेला 600-700 रुपये। आता सर्वांचे हाल जे आहेत आपण पाहतायत, तर आपले राज्य शासनाचे काल सर्वांचा सत्यनारायण झाला। जी दुमदडाकी होती राजकारणाची, 3च पक्ष होते, त्यांनी जे पैशांचा महापूर केलाय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब आणि केंद्र शासनाचे चुकीचे धोरण, कांदा आयात आणि निर्यातीचे चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी मरण्याच्या पलीकडे येऊन गेलेला आहे। आता यासाठी सर्वस्वी केंद्र व राज्य सरकार चुकीचे, मोठमोठ्या नेत्यांनी सभा घेतलेत, संपूर्ण महाराष्ट्रात धुवून टाकला असा पाऊस पडला पैशांचा, तर आपल्या कांदा उत्पादक शेतकरी आज मरण्याच्या पलीकडे आलाय। तर त्यांचे मनोगत आपण ऐकूया की काय परिस्थिती आहे। येत्या काळात हे सरकार शेतकऱ्यांना खरंच न्याय देणार आहे का? बोला काका। मला शेतकऱ्यांनी एवढा खर्च करला आहे आणि खर्च करून काय उपयोग नाही त्यांना। मजूर काय म्हणताय, 300 रुपये रोज मजूर घेत आहे आणि शेतकऱ्यांना 1 रुपया घरात नाही, गाडी भाडं सुद्धा करून भरता येते। तर काय करायचं यांचं आता? तर शेतकऱ्यांना भाव देता नाही। दिनांक 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिवसाचं औचित्य साधून दोंडाईचा इथं RCC अपंग राऊंड टाउन तर्फे एक विशेष साडी वाटप कार्यक्रम आणि भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आले। धुळे विभागीय सहसंपादक प्रभाकर अडगाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार दोंडाईचा पोलीस स्टेशन पासून शिवाजी चौक, बस स्टँड आणि गोपाल हॉटेल पर्यंत भव्य रॅली काढत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाचे संयोजक हुसेनभाई विरदेलवाले आणि RCC अपंग राऊंड टाउन दोंडाईचा शहर अध्यक्ष राजेश मोहन बागुल यांनी अपंग बांधवांना साड्यांचं वाटप करून एक समाज एकतेचा सुंदर संदेश दिला। कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते दोंडाईचा पोलीस निरीक्षक सोनवणे, भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण भाऊ महाजन, डॉक्टर मुकुंद सोहाणी, लक्ष्मण वाणी, पत्रकार प्रभाकर धनगर तसेच परिसरातील अनेक अपंग बांधव व भगिनी। या कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला। पोलीस निरीक्षक सोनवणे साहेबांचा सत्कार अध्यक्ष राजेश बागुल यांनी शाल व श्रीफळ देऊन केला। डॉक्टर मुकुंद सोहाणी यांचा गौरव करण्यात आला। प्रवीण भाऊ महाजन यांचा लक्ष्मण माळी यांनी सत्कार केला, तर RCCचे चेअरमन हुसेनभाई विरदेलवाला यांनी प्रभाकर पत्रकार धनगर यांचा सत्कार केला। रॅली दरम्यान शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास राजेश बागुल यांनी फुलहार अर्पण करत घोषणा देत मानवतेचा संदेश दिला। जागतिक अपंग दिवसानिमित्त दोंडाईचा येथील हा उपक्रम समाजहिताचा आणि प्रेरणादायी ठरला। सिलोन एक्सप्रेस न्यूज आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करा। नमस्कार। आज 3 डिसेंबर जागतिक जागतिक अपंग दिवस। आपण आपल्या दोंडाच्या येथील
रोटरी सहर्ष स्वागत करीत आहे RCC अपंग राऊंड टाउन दोंडाईचा यांच्या समवेत आणि आपल्या सहर्षाला स्वागत करीत आहेत दोंडाचे येथील पुलिस अधीक्षक माननीय श्री दिनेशजी और सोनवणे साहेब। SX9 साठी प्रभाकर आडगाळे, मालपूर। पळशी बुद्रुक इथं जागतिक अपंग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांना ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं आहे। ग्रामपंचायतच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाला पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संतोष दारकुंडे तसेच मुस्ताक शेख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रकाश गायकवाड होते, तालुका प्रतिनिधी असलम शेख, यावेळी ग्रामपंचायत अधिकारी SS गोसावी, तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष मंजूर मुल्ला शेख, ग्रामपंचायत सदस्य शोभाबाई गायकवाड, प्राध्यापक मुबीन पटेल, शरीफ शेख, प्रवीण जाधव, रेहमान पटेल, कौतिक जाधव, सुभाष जाधव, छगन गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमात 12 दिव्यांग बांधवांना ब्लँकेटचं वाटप करण्यात आले। त्यात मुक्तार शेख, अनिल दुसारे, इरफान पटेल, कासाबाई जाधव, ज्ञानेश्वर नरवडे, मालनबी पठाण, ज्योती गायकवाड, साक्षी अधाने, नितीन नलावडे, फातिमा पटेल, समीक्षा जाधव आदींचा समावेश होता। कार्यक्रमाचं सुंदर सूत्रसंचालन मुबीन पटेल यांनी केले, तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी गोसावी यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विकास जाधव, विनोद जाधव आणि संतोष गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले। समाजातील वंचित घटकांना मदतीचा हात देण्याचा हा उपक्रम स्थानिक पातळीवर कौतुकास्पद ठरला आहे। अशा स्थानिक आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमचे चॅनल सिल्लोड एक्सप्रेस न्यूज सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। कंकराळा तालुका सोयगाव येथील प्रगती जिनिंग प्रोसेसिंग येथे CCI भारतीय कपास निगमच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या शासकीय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाला। सोयगाव प्रतिनिधी गुलाब मामू, कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन गाडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रभाकर काळे, बाजार समिती सभापती विश्वास दाभाडे, उपसभापती संदीप राऊत, CCI केंद्राचे संचालक AP मीना, शुभदीन खान आदी मान्यवर उपस्थित होते। आमदार सत्तार म्हणाले की CCI केंद्रामुळे शेतकऱ्यांचा कापूस शासनाच्या हमी भावाने खरेदी करणार असून खाजगी व्यापाऱ्यांची पिळवणूक थांबेल। अनेक वर्षांची मागणी पूर्ण होत असून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इथं जिनिंग व CCI खरेदी केंद्र सुरू झालं आहे। शेतकऱ्यांनी पूर्व नोंदणी करून कापूस विक्रीचा लाभ घ्यावा असंही त्यांनी सांगितलंय। यावेळी शेतकरी सतीश बिंदवाल तिडका, गजानन ढगे आमखेडा आणि ट्रॅक्टर कृष्णा चालक ढाकरे यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वास पाटील, सूत्रसंचालन संतोष बोडके तर आभार विलास वराडे यांनी मानले। अशा आणखी महत्त्वाच्या शेती व स्थानिक घडामोडींसाठी आमचे सिल्लोड एक्सप्रेस न्यूज चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा।